या महिलांना काय सांगाल, काय उपदेश देण्याचा प्रयत्न कराल? नुकतीच एक घटना समोर आहे आपल्या. मला वाटतं स्त्रियांनी पुरुषांनी स्वतःवर विश्वास करणं जरुरी आहे, कर्मावर विश्वास करणं जरुरी आहे, सातत्याने मेहनत करण्यावर विश्वास करणं जरुरी आहे. मग तुम्हाला हे बोंधू बाबा यांचे शॉर्टकट्स घेण्याची गरज पडणार नाही. स्वतःवर विश्वास करा, खुद पे यकीन करो अँड द स्काय इज द लिमिट. राज्यात ह्याच प्रकरणात अनेक महिला अधिकारी, मोठे मोठे कर्मचारी जे आहेत, हे सगळे या नाशिक प्रकरणामध्ये प्रामुख्याने महिलावर अत्याचार झालेले आहे. जवळपास 1800 महिला असल्याचं म्हटलं जाते. अशा पद्धतीने महिलांनी या सगळ्यापासून वाचण्यासाठी तुम्ही काही वेगळे उपक्रम राबवणार आहे जनजागृती करण्यासाठी? ठीक आहे, आरोग्य आहे, सशक्तीकरण आहे, आर्थिक गुंतवणूक आहे, मात्र या सगळ्यामध्ये ज्या महिला अडकतात, काही दिवसापूर्वी पुण्यातही एक महिला अडकलेली होती, 14 कोटीचं घर विकावं लागलं होतं. या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? पहा, आम्ही आजच बोलत होतो की असे काही क्षण येतात जीवनात जे आपण लो फील करतो, ज्यात आपलं जीवनात काही चांगलं होत नसतं, तेव्हा एक कॉन्फिडन्स असं डगमगा जात आहे, तेव्हा आपण जनरली अशा लोकांकडे जातो. पण जेव्हा जातो पण तर सद्विचारांच्या लोकांकडे जाणं जरुरी आहे. की कधीही गायडन्स कोणाकडनं घ्यायचा? आपल्या अपदेष्टांकडून, आपल्या जवळच्यांकडून. आणि आता असे कार्यक्रम कसा फरक पडेल? कारण याच्यात एक सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास डेव्हलप होतो, स्वतःकडे लक्ष देण्याची कॅपॅबिलिटी, फायनान्सेस मॅनेजमेंट करण्याची कॅपॅसिटी, डिफरन्शिएट करण्याची की कोण आपल्याला रस्त्यावर नेतंय राईट करेक्ट आणि कोण आपल्याला डिव्हिएट करवतंय. तर जेव्हा आपण कॉन्फिडंट असू, विदिन सेल्फ अश्योर्ड असू, तेव्हा अशा गोष्टी आपल्याबरोबर होणार नाही. आपण स्वतः